नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. क्वेश्चन 1. शो द फॉलोइंग नंबर ऑन अ नंबर लाइन. ड्रॉ अ सेपरेट लाइन फॉर ईच एक्झाम्पल. उदाहरण 1. 3/2, 5/2 वजा 3/2. जेव्हा छेद समान असतो त्यावेळेस एक नंबर लाइन काढायची. आरंभ बिंदू 0 घ्यायचा, त्याच्या समोर दोन्ही बाजूस त्या ठिकाणी 2 छेद असल्यामुळे दुसऱ्या बिंदूला 1 म्हणायचं, चौथ्या बिंदूला 2 म्हणायचं, 6व्या बिंदूला 3 म्हणायचं. तसं डाव्या बाजूला दुसऱ्या बिंदूला -1 म्हणायचं, चौथ्या बिंदूला -2 म्हणायचं, 6व्या बिंदूला -3 म्हणायचं. ह्याचा अर्थ असा होतो हे 1 म्हणजेच काय असतं माहिती तुम्हाला? 2/2 असतं. हे -1 म्हणजेच काय असतं? -2/2 असतं. आता यानुसार आपण त्याची संख्या दाखवू शकतो. समजा आता पहिली संख्या दाखवल्यानंतर 3/2 दाखवायची. तर ही धन संख्या म्हणून उजव्या बाजूला येईल. 3/2 कुठे येईल? 2/2 नंतर म्हणजे इथं येईल 3/2. आता आपल्याला समजा 5/2 दाखवायचे. तर 5/2 कुठे येईल? हे 4/2 आहे, हे आहे 5/2. आता -3 कुठे येईल? तर त्याने डाव्या बाजूला येईल. डाव्या बाजूला कुठे येईल? तर त्याने -2/2 आहे, ह्याच्या पुढची संख्या असेल -3/2. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी छेद समान असताना 2 छेद समान असेल तर दुसऱ्या बिंदूला 1 म्हणायचे, 5 समान असेल तर 5व्या बिंदूला 1 म्हणायचे. नाउ सेकंड एक्झाम्पल 2. 7/5. आता उदाहरण दुसरे 7/5, -2/5, -4/5. आता या ठिकाणी पाहिलं आपण तर छेद 5 5 5 5 आहे समान. आता काय करायचं? नंबर लाईनवर 5व्या बिंदूला शून्यापासून पुढे किंवा अलीकडे दोन्ही बाजूला 5व्या बिंदूला 1 म्हणायचं. 1 2 3 4 5 ह्याला 1 म्हणायचं. आता 10व्या बिंदूला 2 म्हणायचं. 6 7 8 9 10 ह्याला 2 म्हणायचं. आता हे 1 म्हणजे काय असतं म्हणजे तुम्हाला 5/5 असतं. 2 म्हणजे काय असतं? 10/5 असतं. तसं इकडे लिहिते 1 2 3 4 5 ह्याला -1 म्हणायचं. 6 7 8 9 10 ह्याला -2 म्हणायचं. -1 म्हणजे काय? -5/5. -2 म्हणजे काय? -10/5. आता या ठिकाणी यानुसार आपण संख्या दाखवू शकतो. जसं आता 7/5 ही धन आहे, उजव्या बाजूला आहे. आता 7/5 कुठे येईल? मग आता 5/5 च्या पुढे 6/5 7/5 ही आली 7/5. आता -2/5 कुठे येईल? तर वजा असल्यामुळे डाव्या बाजूला येईल. आता -2/5 म्हणजे कुठे येईल? ही 1 ही 2 ही आली -2/5. आता -4/5 कुठे येईल? हे 2 -3 -4 इथं आले -4/5. अशा प्रकारे आपण कितीही संख्या असतील ज्यांचा छेद 5 असतो असे या ठिकाणी आपण दाखवू शकतो. अशा प्रकारे आपल्याला छेद समान असताना ज्या परिमित संख्या दिल्या त्या संख्याशी आपल्याला दाखवता येतात. प्रश्न दुसरा. ऑब्झर्व द लाईन नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. म्हणजे संख्या रेषेचे खाली निरीक्षण करा आणि प्रश्नाची उत्तरे द्या. अगोदर संख्या रेषा समजून घ्या. या संख्या रेषेवर जर पाहिलं आपण तर शून्याच्या पुढे 1 2 3 4 वर 1 दिले, 5 6 7 8 वर 2 दिले, 9 10 11 12 वर 3 दिले. याचा अर्थ असा होतो की चौथ्याला पॉइंट आहे म्हणजे 1 म्हणजे 4/4 असते. लक्षात ठेवा 4/4 आणि इकडे देखील -4/4. आणि याचा अभ्यास करून आपण प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. आता पहिला प्रश्नाचं उदाहरण असं आहे. सब क्वेश्चन. व्हिच नंबर इंडिकेटेड बाय पॉइंट बी. म्हणजे बी न कोणती संख्या दर्शवली असं म्हणते. तर या ठिकाणी पाहिलं आपण तर या ठिकाणी शून्याच्या डाव्या बाजूला आहे बी म्हणजे निश्चितच वजा संख्या दाखवली असेल. आता शून्याच्या डाव्या बाजूला म्हणजे ही आहे 1/4 -2/4 -3/4 4/4 तसेच -8/4 -9/4 आणि -10/4 म्हणून इथं संख्या येते -10/4. सब क्वेश्चन 2. व्हिच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 इंटिग्रल 3/4 म्हणजे पूर्णांक संख्या आहे. अगोदर हिला आपण अपूर्णांकात रूपांतर करू.
1.3/4 म्हणजे 4 × 4 अधिक 3 भागिले 4 बरोबर. 4 × 4 अधिक 3 म्हणजे 7/4 संख्या होती. आता 7/4 संख्या धन आहे म्हणजे उजव्या बाजूला असेल. आता 7/4 कुठं असेल तर 1 म्हणजे 4/4 5/4 6/4 आणि 7/4 म्हणजे पॉइंट सी न दर्शवले. याचं उत्तर असेल पॉइंट सी. आता सब क्वेश्चन 3 स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू और फॉल्स. म्हणजे डी न 5/2 दाखवले हे चूक आहे का बरोबर आहे म्हटले. आता डी बिंदू कुठे आहे इथं आहे म्हणजे उजव्या बाजूला आहे. तर आपण पाहू आता 2 म्हणजे किती असते तुम्हाला माहित आहे. 2 म्हणजे किती असते 8/4 असते. 4 × 4 4 म्हणजे 8. हे म्हणजे किती आता 9/4 आणि हे म्हणजे 10/4 किती 10/4. 18 जर आपण आता रूपांतरित केलं 2 दुनी 4 2 पंचे 10 तर आलं 5/2. त्याचा अर्थ या ठिकाणी डी न 5/2 दाखवलंय हे बरोबर आहे. कसं आहे बरोबर. मी तर याचं आन्सर मध्ये ट्रू. अशा प्रकारे सराव समजेल पूर्ण होतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि लाईक करा. धन्यवाद.